नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आवडत्या चॅनलवर श्रद्धाज वर्ल्डमध्ये। आज मी बोलणार आहे एका अतिशय महत्त्वाचा पण तितकाच त्रासदायक विषय म्हणजे वांग, मिलास्मा किंवा फेसवरती पडणारे काळे डाग तुम्ही याला म्हणू शकता। तर थोड्या वेळासाठी हे झाकता येतात पण कायमचे झाकता येत नाहीत। काही ठिकाणी तुम्हाला चेहऱ्यावरती काळी चटाळ, वरच्या ओठावरती मिशीसारखी सावली, गालावरती पॅचेस, कपाळावरती काळपटपणा। तर ही समस्या खास करून स्त्रियांना जास्त होते, महिलांना। तर आज आपण जाणून घेणार आहोत की वांग का होतो, कोणत्या चुका त्याला जास्त वाढवतात, कायमचा बरा करण्यासाठी 100% असा नैसर्गिक रामबाण उपाय, रात्रीचा स्पेशल उपाय, 7 दिवसाचा स्किन केअर प्लॅन आणि कोणत्या गोष्टींची काळजी घेतली तर वांग कायमचा जातो, परत येत नाही। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की प्रत्येक गोष्ट एकमेकांशी जोडलेली आहे। तर पहिला म्हणजे वांग म्हणजे काय? वांग म्हणजे मिलास्मा, हे त्वचेवरती दिसणारे काळे, तपकिरी किंवा राखाडी पॅचेस असतात। जास्त करून गाल, नाक, वरचा होठ, कपाळ, हनुवटी या भागात दिसतात। यामागचं प्रमुख कारण म्हणजे त्वचेवरती मेलानिन जास्त प्रमाणात तयार होणं। वांग का होतो तर तो आपण सविस्तरपणे पहिला जाणून घेऊया। हार्मोन्स बदल, गर्भधारणा, पिरियड्स अनियमित असणे, थायरॉइड, PCOD, हार्मोन फ्लक्च्युएशनने मिलास्मा लगेच दिसून लागतं। सूर्याची किरणे ही सर्वात मोठी चूक आहे। UV किरणामुळे मेलानिन अचानक वाढतं आणि डाग गडद होतात। तर तिसरं म्हणजे चुकीच्या स्किन प्रोडक्ट्सचा वापर। बहुतेक महिलांना माहितीच नसतं की आंबट फेसवॉश, जास्त फ्रेग्रन्स क्रीम, ब्लिचिंग फेअरनेस क्रीम हे वांग 10 पटीने वाढवतात। चौथं, स्ट्रेस आणि झोपण्याची कमी वेळ। कोर्टिसोल वाढलं की मेलानिन जास्त बनतं। तर 5वा आहे हीट एक्सपोजर। फक्त सूर्य नाही तर गॅसजवळ काम करणं, तवा, कढईची उकळी, स्ट्रीम या गोष्टीने देखील वांग वाढतं। 6वं म्हणजे जेनेटिक असू शकतं। आई किंवा आजीला असेल तर मुलींना होण्याची ती शक्यता असते। तर वांग कमी करण्यासाठी तुमच्या रोजच्या सवयी म्हणजे पहिली तुम्ही ही सवय ठेवली पाहिजे की रोज सकाळी SPF 50 लावा। घरातही गॅसच्या उष्णतेपासून देखील संरक्षण होतं यामुळे। दुसरं म्हणजे चेहरा कधीही रगडू नका, नो स्क्रब, हॉट टॉवेल नो, ह्या गोष्टी करा। तिसरं म्हणजे दुपारी 12 ते 4 बाहेर जाणं टाळा। चौथं, उकळती वाफ पूर्ण चेहऱ्यावरती डायरेक्टली घेऊ नका, उष्णतेने पिगमेंटेशन वाढतं। 5वं, रात्री पुरेशी झोप घ्या। तर वांग कायमचा कमी करणारे रामबाण घरगुती उपाय। तर आता मुख्य भाग म्हणजे की हे उपाय तुम्हाला 100% मदत करतील। पहिला उपाय म्हणजे राईस वॉटर प्लस ॲलोवेरा अँटी पिगमेंटेशन सिरम। हे उपाय अतिशय प्रभावी आहे। कसे करायचे तर त्यासाठी 1 कप तांदूळ 1 ग्लास पाण्यात धुण्याशिवाय तो भिजवा। डायरेक्टली तांदूळ घेऊन पाण्यामध्ये भिजवा। 30 मिनिटांनी पाणी गाळा, त्यात 1 चमचा ताजं ॲलोवेरा जेल घाला, चांगलं मिसळ देत। तर हे वापरताना तुम्ही रात्री झोपण्याच्या आधी 10 मिनिटे चेहऱ्यावरती लावा। याने तुमचं मेलानिन कमी होतं, पॅचेस हलके होतात आणि चेहऱ्याचा ग्लो वाढतो। दुसरा उपाय म्हणजे पोटॅटो स्क्रॅच पॅक, वांग फेडणारी नैसर्गिक क्रीम। कसे बनवायचे तर 1 बटाटा किसून कपड्यातून त्याचा रस गाळून घ्या
कपडा बांधून 10 मिनिटांनी तळाशी पांढरी पेस्ट बसलेली दिसेल तुम्हाला, तर ते पाणी टाकू नका आणि स्क्रॅच वापरा. त्यात 1-2 चमचा गुलाब पाणी, 1 चिमूट हळद मिसळा आणि त्याची पेस्ट बनवा. मिशीच्या वरच्या भागावरती, गालावरती खास करून ती लावा. 15 मिनिटांनी ते धुवा. हे मेलास्मासाठी ट्रीटमेंट आहे, तर हे अतिशय प्रभावी आहे. तिसरा उपाय म्हणजे सफेद चंदन प्लस दूध अँटी मेलास्मा पॅक. चंदनाने थंड प्रवृत्ती मेलॅनिन कमी करते, तर 1 चमचा सफेद चंदन, 2 चमचे कच्चे दूध याची पेस्ट करून 20 मिनिटे चेहऱ्यावरती लावा. चौथा उपाय म्हणजे व्हिटॅमिन सी मास्क. संत्र्याची सालाची पावडर, संत्र्याची साल वाळून पावडर करा त्याची. त्यात 1 चमचा मध, 1 चमचा गुलाब पाणी हे टाकून तुम्ही पेस्ट बनवू शकता. याने काय होतं तर डार्क स्पॉट जे आहेत ते लाईट होतात, स्किन ब्राईट होते आणि वांग मऊ होतात. तर 5वा उपाय म्हणजे नाईट रिपेअर. ऑइल, बदाम, काकडी याचा रस, म्हणजे 1 चमचा काकडीचा रस घ्या, 3-4 थेंब बदाम तेल. रात्री जेथे वांग आहेत त्या भागावरती हलकं हाताने मसाज करून हे तुम्ही लावा. 10 दिवस कराल तर तुम्हाला लगेचच फरक देखील जाणवायला सुरुवात होईल. 6वा उपाय म्हणजे हीट प्रोटेक्शन ट्रिक. तर गॅस जवळ काम करताना चेहऱ्यावरती हलका ॲलोवेरा जेल तुम्ही लावा, चमकदार पण हीट बेअरर देणार. 7वा म्हणजे आईस ट्रीटमेंट थेरपी. तर विशेष पद्धत म्हणजे याची साधा बर्फ नाही तर काकडी, गुलाब पाणी, पुदिना याचा आईस क्यूब रोज सकाळी 1 मिनिट चेहऱ्यावरती फिरवा. उष्णता, इन्फ्लेमेशन आणि मेलॅनिन कमी करतो. 5वा उपाय 7 दिवसाचा मेलास्मा ट्रीटमेंट प्लॅन तुम्ही बनवून घ्या. जसं की 1 ते 3 सकाळी काकडी आईस क्यूब, दुपारी सनस्क्रीन, रात्री राईस वॉटर सिरम. तर 4 ते 5व्या दिवशी तुम्ही सकाळी चंदन प्लस दूध पॅक, संध्याकाळी पोटॅटोची पेस्ट, रात्री बदाम, काकडी, नाईट ऑइल. 6व्या-7व्या दिवशी तुम्ही सकाळी व्हिटॅमिन सी मास्क, दुपारी सनस्क्रीन, रात्री राईस वॉटर सिरम. 7व्या दिवशी तुम्ही हलका पॅचेस फेड होऊ लागतील. तर 21 दिवसाची स्पष्ट फरक तुम्हाला जाणवेल यामध्ये. तर वांग परत येऊ नये यासाठी खास जबाबदारी घ्यायची आहे ती रोज SPF 50 जास्त उष्णतेपासून दूर राहायचं आहे. ब्लिचिंग कधीही करू नका. स्क्रब स्टॉप करणं. हायड्रेशन वाढवा. रात्री फोनचा ब्ल्यू लाईट कमी ठेवा. मोकळा तणावमुक्त वेळ काढा. तर अशा प्रकारे आपण पाहिले की चेहऱ्यावरती वांग का होतात आणि त्याच्यावरती काही उपाय आणि ते परत न येण्यासाठी आपण काय करू शकतो. तर ही वांग ही समस्या नाही आहे, तर थोडंसं काळजीपूर्वक, थोडा योग्य उपाय आणि थोडा संयम ठेवलं तर तुमच्या चेहऱ्यावरचे वांग हे 100% कमी होतील. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहिती उपयुक्त वाटली असेल, तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन माहितीबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. आणि आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.